जय माता दी. आज आपण नवरात्रीच्या आगमनाबद्दल खास माहिती घेणार आहोत. दरवर्षी देवी कोणत्या वाहनावरून येते आणि जाते याला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे. कारण या वाहनामधून आपल्याला संपूर्ण वर्षाचा शुभाशुभ संकेत मिळतो. यावेळी देवी हत्तीवरून म्हणजेच गजवाहनावरून येते आहे. हत्ती हे शक्ती, सामर्थ्य आणि वैभव याचे प्रतीक आहे. गजवाहनावरून देवीचे आगमन झाल्याने ते समाजासाठी आणि मानवजातीसाठी खूप मंगलकारी मानले जाते आहे. असा विश्वास आहे की देवी हत्तीवरून आली तर काय होते, तर पिकांची भरपूरता होते, पावसाचे समाधानकारक प्रमाण राहते आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद येतो. तसेच समाजामध्ये शांती व समृद्धी नांदते. हत्तीवरून देवीचे आगमन हे राजसंपत्ती व वैभवाचेही द्योतक मानले जाते. याचा अर्थ लोकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि घराघरात सुख शांती नांदेल आणि समाजात एकात्मता प्रस्थापित होईल. म्हणजेच या वर्षीची नवरात्र आपल्यासाठी खूप शुभ संकेत घेऊन आली आहे. देवीचे गजवाहनावरून आगमन आपल्याला हेच सांगते की चिंता सोडा, आईच्या कृपेने सर्व काही मंगलमय होणार आहे. चला तर मग सर्वांनी मिळून या नवरात्रीत देवीची भक्तिभावाने पूजा करूया आणि आईची कृपा आपल्यावर सदैव अशीच राहो ही प्रार्थना करूया. जय अंबे गौरी, जय माता दी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.